नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आणि आमचा दादा सुपरस्टार या दोन्ही मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। सूर्या राजकुमारवरती भयंकर चिडलेला असतो आणि राजकुमारला मारायला लागतो, तर तेवढ्यात लगेच तिकडनं सारंग येतो। सारंग लगेच सूर्याचा हात पकडतो। त्यांनी दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं आणि ते दोघेही लगेच एकमेकांना मारायला लागतात, पण मात्र एकमेकांना पाहता ते दोघेही लगेच शांत होतात। सावली सुद्धा इकडे सारंगला सावरण्यासाठी येते। तुळजा, भाग्या इकडे सूर्याकडे येतात। तिर्लोत्तमा सुद्धा बाहेर आलेली असते आणि सूर्या लगेच रागात म्हणतो की तिर्लोत्तमा मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या घरामध्ये राहता, पण मात्र तरी सुद्धा तुमची मन कुजेत। माझ्या बहिणीला तुम्ही जेलमध्ये टाकलं, तिला त्रास दिला, सांगा काय चुकी होती तिची? त्याच्यानंतर सारंग इकडे लगेच बोलू लागतो, काय चुकी म्हणजे? मला जर आधी माहिती असतं ना की तुझ्या बहिणीने माझ्या आईचा आणि भावाचा अपमान केलाय, तर मी तिला जेलमधनं सुटू सुद्धा दिलं नसतं। आता सारंगचं हे बोलणं पाहता सावली आणि तुळजा दोघी आश्चर्याने पाहू लागतात। सूर्या आता म्हणतो, वा रे दोस्ता, एवढ्या लवकर पलटलास। सारंग म्हणत असतो, सूर्या तू काय वेगळं केलं? काही शहानिशा न करता माझ्या भावावरती डायरेक्ट हात उचललास। सूर्या रागात आणि स्पष्टपणे सांगतो की हे बघ, माझ्या बहिणीला त्रास देणाऱ्याला मी काय सोडत नसतोय। इकडे राजकुमार तर नाटकं करत गळा आवडून असतो, कारण की असं दाखवत असतो की जणू काय त्याला खूपच त्रास होतोय। आता सूर्या स्पष्टपणे सांगतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तिर्लोत्तमा मॅडम माझ्या राजूची माफी नाही मागत ना, तोपर्यंत मी इकडनं हलणार नाहीये। सगळेच आता आश्चर्याने सूर्याचं बोलणं ऐकत असतात। तिर्लोत्तमा सुद्धा आश्चर्याने सूर्याकडे पाहू लागते। सारंग सुद्धा सूर्याच्या जवळ येतो आणि त्याला स्पष्टपणे सांगतो की माझी आई माफी नाही मागणार, तेवढं सोडून तू सगळं बोल। तर मग सूर्याने सुद्धा ठामपणे ठरवलेलं असतं की मी सुद्धा बघतो की त्या माफी कशा नाही मागत, आणि जोपर्यंत त्या माफी मागणार नाही तोपर्यंत मी इकडनं हलणार नाही। त्याच्यानंतर तिर्लोत्तमा सारंगला म्हणते की सारंग जाऊ दे, तू वरती ये। आणि त्याच्यानंतर राजकुमार, सारंग सगळेच घरातले वरती येतात। भाग्य आणि राजू सूर्याला सुद्धा तिकडनं घेऊन गेलेले असतात आणि ती राहिलेली फक्त सावली आणि तुळजा या दोघी असतात। सावली आणि तुळजा दोघीही रडतच एकमेकींकडे पाहत असतात। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी खूप चिडलेली असते। सावलीची ती रील भैरवीने ऐकलेली असते, तिथे तारा सुद्धा असते। भैरवीने तिच्या माणसाला बोलून घेतलेलं असतं आणि त्याला ओरडत विचारते की तुम्हाला पगार कशाचा देते? भैरवी ओरडत विचारते की ताराचा आवाज कोण कशा पद्धतीसाठी वापरतंय, कशाला वापरतंय हे बघणं तुमचं काम आहे की नाही? तो माणूस फक्त शांतपणे खाली मान घालून उभा असतो आणि भैरवीचा शांतपणे बोलणं ऐकत असतो। माझ्या ताराचा आवाज वापरताना तुम्ही काय झोपा काढत बसला होतात का? भैरवी तर भयंकर पेटलेली असते आणि त्या माणसाची कचंडी पकडत त्याला स्पष्टपणे सांगते, तो व्हिडिओतला माणूस म्हणजेच की डाडा, तो आत्ताच्या आत्ता मला इथे माझ्या समोर पाहिजे, कळलं ना? निघ चल इकडनं। तर तो माणूस लगेच तिकडनं निघून जातो। तारा लगेच भैरवीला म्हणते, अगं मम्मा काय चाललंय तुझं? तू का स्वतःला त्रास करून घेतीयेस? तो आवाज मुळात म्हणजे माझा नाहीच आहे, तो आवाज सावलीचा आहे आणि ही गोष्ट आपल्या दोघींनाही माहिती आहे। आपण डायरेक्टली सावलीलाच विचारूयात ना की ते रेकॉर्डिंग कधी आणि कसं झालं आणि त्यातला तो माणूस सुद्धा कोण आहे? त्याच्यानंतर जयंतीचा भैरवीला कॉल आलेला असतो आणि आता ती म्हणू लागते, काय हो भैरवी मॅडम, रील पाहिल्यानंतर तुम्ही तर मला फोनच नाही केला, कशी वाटली तुम्हाला रील? मला असं वाटलं मी तुम्हाला एवढी भारी बातमी दिली, काहीतरी बक्षीस बिस्कीस द्याल, पैसे पाठवून द्याल, पण तुम्ही तर काहीच नाही केलं। जयंतीला फक्त पैसे पाहिजे असतात म्हणून ती भैरवीला कॉल करत असते। भैरवी आधीच खूप चिडलेली असते आणि जयंती म्हणते की सावलीने तुम्हाला सुद्धा झटका दिला की काय? आता याच्यानंतर भैरवी चिडलेली असते आणि लगेच ती जयंतीवरती ओरडत म्हणते, ए जयंती, तुझं थोबाड ना गप्प कर, त्या व्हिडिओतला माणूस कोण आहे मला आत्ताच्या आत्ता सांग। जयंती हसत भैरवीला चिडवत म्हणत असते, अरे बापरे, तुम्हाला माहिती नाही की काय, तो माणूस नेमकं कोण आहे? जयंतीला खूपच मज्जा वाटत असते आणि ती जोरजोरात हसत असते। भैरवी आता मोठ्याने ओरडत म्हणते, तुझी ही जी फालतू कॉमेडी आहे ना ती बंद कर, तो माणूस कोण आहे मला आत्ताच्या आत्ता माहिती हवी आहे, प्लीज मला माहिती सांग। ते सूर्यादादाचे सासरे बुवा आहे, तुम्हाला नाही माहिती पण मला माहिती आहे, ते सूर्यादादाचे सासरे जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी। आता भैरवीच्या हाती ही माहिती लागल्यानंतर भैरवी भयंकर चिडते आणि लगेच रागात फोन फेकून देते। भैरवीच्या तळपायाच्या पूर्ण मस्तकात गेलेली असते आणि भैरवी म्हणते की जालिंदर निंबाळकर, खपलास आता तू। आणि आता तारा सुद्धा भैरवीला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण भैरवी काय कोणाचं काहीच ऐकत नसते। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सावलीचा आणि तुळजाचा तो फोटो पाहत असते आणि आता विचार करते, त्या तंबूमधली मुलगी आणि सावली या दोघीही मैत्रिणी आहेत। याच मूर्ख मुलीच्या मदतीसाठी ही मुलगी गेली होती आणि हिला तिचा फोन सुद्धा आला होता।
अशा पद्धतीने सारंग आणि त्या गावठी मुलाच्या भांडणामध्ये या दोन मुली अडकल्यात. तर आता कळतंय मला. तेवढ्यात लगेच तिथे अस्मी सुद्धा येते. अस्मी फोटो पाहता लगेच म्हणते, मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात, म्हणून सतत काही ना काहीतरी विचार केलाच पाहिजे का? मेंदूला किती ताण देताय? सतत काही ना काहीतरी प्लॅनिंग सुरूच असतं. कसलं प्लॅनिंग सुरू आहे आणि कोणाची वाट लावायची आहे? आता याच्यावरती ऐश्वर्या शांतपणे ऐकते आणि अस्मीला म्हणते की मूर्ख आहेस तू, कीप डिस्टन्स ठेवायचा. जेवढ्या जवळ येऊ देते ना जेवढ्याच जवळ यायचं. अस्मी आता म्हणते, अहो तेच तर ना, म्हटलं तुमच्याकडनं काहीतरी शिकायला हवं. टीमनी जी कामं होतात ना ते एकट्याने नाही होत, म्हणूनच म्हटलं की तुम्हाला मदत करावी. तुम्हीच मला म्हणता ना की तुला अक्कल नाहीये, माझे प्लॅन फसतात, म्हणूनच तुम्हाला विचारायला आले. सांगा मग तुम्ही. ऐश्वर्या अस्मीला म्हणते, जरा हळू ना, काही जरी केलं तरी सुद्धा तुझी कीप मेंटॅलिटी काय जात नाही. या एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढं काही वाढून ठेवलंय, पण मात्र तुझा लो ना स्मार्टनेस दिसून येतोच. अस्मी आता म्हणते, हा मी तेच सांगते, म्हणूनच तर म्हणते ना मला गाईड करा, सांगा काय करायचंय ते. अस्मी खूप मोठ्याने बोलत असते, तर ऐश्वर्या तिला म्हणते, तू पहिले हळू बोल. स्टँडर्ड माणसं हिशी आरडाओरडा नाही करत. तर अस्मी सुद्धा म्हणते, बरं ठीक आहे, हळू बोलेल आता. ऐश्वर्या आता एक एक पद्धतीने रूल अस्मीला सांगत असते की काय नेमकं कसं कसं करायचंय. अस्मी त्याच्यानंतर सांगू लागते, तुम्ही मला जो दुपारी फोटो दाखवला ना त्याच्या संदर्भामध्ये मला जरा थोडं बोलायचं होतं. जी मुलगी सावली बरोबर त्या फोटोमध्ये उभी आहे ती मुलगी आपल्या घराबाहेर तंबू ठोकून बसली, बरोबर ना? आणि त्याच मुलीचा तुम्ही फोटो काढलाय ना? आणि विचारते की कुठे काढला तुम्ही हा फोटो? ऐश्वर्या सांगू लागते, तुझा कॉल आला होता, म्हटलं बघूयात की मॅडम कुठे चालल्यात. गेले तिच्या मागे मागे, तेव्हा एका स्टुडिओ समोर मला या मुलीशी बोलताना दिसली आणि तेव्हाच काढला फोटो. ऐश्वर्या आता सांगू लागते, हे सगळं जे करते ना ते फक्त त्या मुलीला घरातून बाहेर काढण्यासाठी करते आणि आता तर तिने मला ऐकता चान्स दिलाय. आज दुपारी सारंग तिच्यामुळे माझ्यावरती ओरडला, आता काय मी तिला सोडत नसते. हा फोटो मी योग्य वेळी योग्य माणसाला दाखवणार. आता नेमकं करायचं काय? ज्या मुलीबरोबर मी फोटो काढलाय त्याच मुलीच्या नवऱ्याचं आणि मॉमचं भांडण चाललंय. घरात एवढं टेन्शन सुरू असताना आपल्याला जे त्रास देत आहेत त्याच लोकांना ही मुलगी मदत करते. आता जर ही गोष्ट मॉमला कळली तर किती मजा येईल. अस्मी आणि ऐश्वर्या आता या गोष्टीचा इथे फायदा करून घेणार असतात आणि बरोबर त्यांना हवंय तसं अगदी तसंच होत असतं. त्याच्यानंतर आता सावली किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यात तिच्याकडे भैरवी येते. भैरवीला पाहता सावली आश्चर्याने पाहू लागते आणि विचारते, माई तुम्ही इथे कशा काय? भैरवी सांगते की यावंच लागलं. आणि मग त्याच्यानंतर भैरवी लगेच तिच्या मोबाईलमधली सावलीच्या आवाजातली रील सावलीला ऐकून दाखवते आणि विचारते की काय हे? तर सावली आता खूप घाबरून गेलेली असते आणि आश्चर्याने भैरवीकडे पाहत असते. त्याच्यानंतर लगेच सावलीला तुळजाबरोबरचं वचन आठवतं की तुळजाने तर वचन दिलं होतं की या होळी फक्त गावातल्या गावात आणि राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी वापरल्या जातील. पण मात्र ही गोष्ट इथे पांगली कशी? आणि सावलीला सुद्धा हा प्रश्न पडतो. भैरवी रागात विचारत असते, कधी गेली होतीस तू रेकॉर्ड करायला? आणि हा आवाज तर तुझाच आहे ना? सावली आता खूप घाबरलेली असते आणि भैरवीला सांगू लागते की माहिती झालं असतं, पण मात्र भैरवी देखील चिडलेली असते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सावलीच्या सनकन कानाखाली बसवते. भैरवी सावलीचा हात पिरगाळते आणि तिला म्हणते, तुझी हिंमत कशी काय झाली? तू मला दिलेला शब्द मोडला. सावली सांगत असते की माई मला दुखतंय, हात सोडा ना. पण मात्र भैरवी काय सावलीचा हात सोडायलाच तयार नसते. भैरवी म्हणत असते, तुला जराही लाज नाही वाटली का? तुझा आवाज दुसऱ्याला वापरून देण्याची हिंमत कशी काय झाली तुझी? भैरवी सांगते, तुझे हे काय केलंयस ना त्याचे परिणाम सुद्धा आता भोगायला तू तयार राहा. सावली इकडे खूप रडत असते. भैरवी सांगते, या भैरवीच्या तडाख्यातनं ना तुला कोणीच नाही वाचवू शकत. आता काय करायचंय ना ते घे करून. आणि भैरवी सुद्धा रागात असते आणि लगेच तिकडनं निघून जाते. भैरवी मात्र जाता जाता सांगून जाते की तुझे हे काय केलंयस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच. अमृता आता त्याच्यानंतर भैरवीला पाहते आणि म्हणते की थांबा मी आईंना बोलवते, तुम्ही बसा ना बाहेर. भैरवी सांगते की नाही नाही अगं बाळा, थोडीशी गडबड आहे, मी येते आता. पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं मी सावलीला सांगायला आले होते. आता भैरवी विचारत असते, बाय द वे अमृता मला एक सांग, हा बाहेर काय प्रकार आहे? म्हणजे तंबू वगैरे ठोकलाय, हे सगळं नेमकं काय सुरू आहे? आता अमृताला पुढे काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं. आणि आता त्याच्यानंतर अमृता नेमकं काय प्रकार घडला, राजूला कशा पद्धतीने जेलमध्ये घातलं आणि त्याचा सूर्यदादा कसा चिडला, हे सर्व काही भैरवीला सांगते. भैरवीच्या सुद्धा सगळा प्रकार लक्षात येतो. भैरवी आता सांगू लागते की या लोकांना ना कधीच पोलिसांमध्ये द्यायला हवं होतं, कशाला यांची दादागिरी सहन करून घ्यायची. भैरवी सांगते की हे लोक गरीब भिकारी असं दाखवतात, पण मात्र हे गरीब भिकारी दारिद्र्य जे लोक असतात ना त्यांना वेळेस ठेचायला हवं. भैरवीने आता हे सावलीला टोमणं दिलेलं असतं आणि सावलीला ती गोष्ट बरोबर कळते. आणि मग त्याच्यानंतर भैरवी लगेच तिकडनं निघून जाते.
त्याच्यानंतर अमृता सावलीला विचारते की सावली सगळं नीट आहे ना, तर सावलीसुद्धा आता हो बोलते. त्याच्यानंतर राजकुमार, सारंग, तिलोत्तमा, नील सगळेच एकत्र असतात. सारंग आता सांगत असतो, माझ्या आईचा जो अपमान झाला आहे तो मी सहन नाही करणार, पण मात्र तो माझ्या मित्राकडून झाला आहे ना, हे खूप वाईट आहे. आता त्याच्यानंतर राजकुमार सांगत असतो, ते डीलर ना कधीसुद्धा येतील, फार तर फार त्यांना फक्त आपण संध्याकाळपर्यंत थांबवू शकतो. नीलसुद्धा म्हणत असतो, दादा हे डील ना खूप मोठं आहे. याच्यावरती सारंग आता म्हणतो, बरोबर आहे, या घराची इज्जत आणि अब्रू अशी चव्हाट्यावरती येताना मी नाही बघू शकत. आणि सारंग या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढणार असतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयंती डॅडींच्या घरी आलेली असते आणि डॅडींना आवाज देऊन बोलवून घेत असते. आता जयंती खूपच मोठ्याने ओरडत असते. आता डॅडी येताच ती लगेच शांत होते आणि डॅडी म्हणतात, एकदम चूप बसायचं, तुला काय बाजार बिजार वाटला की काय ग, तू डायरेक्ट घरात कसं काय घुसलीस. जयंती आता म्हणते, ए डॅडी शांत व्हायचा, याला काय म्हणतात माहिती का, चोराच्या उलट्या बोंबा. तुला तर आता काही ना मी सोडत नसतेच, कारण माझं नाव सुद्धा ना जयंतीच आहे, बघ आता मी काय करते. आणि जयंती मोठ्याने जालिंदर निंबाळकर हाय हाय असं ओरडू लागते. जयंतीचा वीक पॉईंट काय आहे हे डॅडींना चांगलंच माहिती असतं. डॅडी आता ड्रावरमधनं बंदूक काढतात आणि बंदुकीला पाहता तर जयंती भयंकर घाबरते आणि आता लगेच शांत होते. बाहेर माईसुद्धा आलेले असतात. जयंती आता माईंकडे येते आणि माईसुद्धा भयंकर चिडलेली असते. जयंती कुणाहून सांगते की माई त्यांच्याकडे बंदूक आहे आणि भैरवीला डॅडींची बंदूकसुद्धा दिसते. भैरवी मात्र डॅडींच्या बंदुकीला थोडीही घाबरत नाही आणि डॅडींकडे येत म्हणते की मला जसं अपेक्षित होतं ना, अगदी तू तसाच निघालास. तुझ्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी माझ्या मुलीचा आवाज वापरायची तुझी हिंमतच कशी काय झाली. तू माझ्या मुलीचा आवाज नेमकं कोणाच्या परवानगीने वापरलास. भैरवी जाबपणे डॅडींना विचारत असते, पण मात्र हा सगळा काय प्रकार हे डॅडींना तर माहीतच नसतं. भैरवी रील दाखवते. मग डॅडी म्हणतात, हा आमच्या गावातली एक पोर आहे, ती गावातल्या पोरांनी आग्रह केला, मग दिल्या आम्ही शुभेच्छा, आता त्यात काय एवढं, आणि त्यांनी केलं असं. आम्हाला नाही माहिती बाबा ती पोरगी कोण आहे. भैरवी विचारते, अच्छा म्हणजे तुला नाही माहिती, या रीलचा मागचा आवाज कोणी टाकला. डॅडी म्हणत असतात, हे गाणं जिने गायलंय ना तिला जाऊन विचार, इकडनं निघ, फक्त तमाशा करू नको. भैरवी आता मोठ्याने ओरडत म्हणते, ए शांत बसायचं, मला नाही शिकवायचं. या व्हिडिओमध्ये तू दिसतोयस म्हणजे याच्यामध्ये तुझी क्लिअर इन्व्हायरमेंट आहे. कॉपीराईटचा क्लेम करून मी तुझं आयुष्य बर्बाद करेन, समजलं ना. या व्हिडिओमध्ये तू दिसतोयस, तू आहेस, याचा अर्थ असा की याच्यासाठी तुझी क्लिअर इन्व्हायरमेंट आहे. भैरवी सांगते, तुला माहिती नाहीये तू कोणाशी पंगा घेतोयस, तू हे जे काय केलंयस ना त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. डॅडी काय घाबरणारे नाहीयेत. डॅडी म्हणतात, तू आत्ताच्या आत्ता निघ इकडनं. ऐकून घेतो म्हणून तुझी जीभला एक चुरूचुरू चालायला लागली, निघ आत्ताच्या आत्ता इकडून. भैरवी म्हणते, नाही जाणार मी, काय घाबरते की काय तुला. तो माझ्या लेकीचा तू आवाज वापरलायस ना, त्या आवाजासाठी तुला 1 कोटी जर नाही दिले ना, तर तुला मी अशी इन्व्हायरमेंटची केस करीन ना की कर्ज फिरता फिरता तू मरून जाशील. पण मात्र डॅडींना या सगळ्या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नसतो. ते थोडेही घाबरलेले नसतात आणि म्हणतात, झालं का तुमचं. 1 कोटी म्हणजे एकावरती किती शून्य ते तरी माहिती का तुम्हाला. तसंही त्या गाण्याचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये, नाहीतर बघा आम्ही काय करू. भैरवी आता खूपच टोकाचं पाऊल उचलते आणि डॅडींच्या गळ्यावरचं जे उपरणं असतं भैरवी ते चुरगून खाली पायाशी टाकते. आता हे सगळं पाहता डॅडी तर भयंकर चिडलेले असतात. भैरवी सांगते, कोर्टात बघेन तुला, भैरवीशी पंगा घेतलायस तू, आता ही गोष्ट तुला किती मागात पडणार आहे ना, तू बघच. भैरवी आता सरळ धमकी देऊन तिकडनं निघून जाते आणि डॅडी या गोष्टीमुळे तर चिडलेलेच असतात. डॅडी सुद्धा ठरवतात की नाही, हिला मी स्वतः हे उचलून माझ्या खांद्यावरती ठेवायला लावलं आणि माझी माफी मागायला नाही लावली ना, तर मी सुद्धा जालिंदर निंबाळकर नाव नाही लावणार. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्या विचार करत शांतपणे बसलेले असताना पूजा त्याच्याकडे येते आणि विचारते की सूर्या, काय चाललंय रे हे सगळं, मला सांग, आपण इथे हे सगळं करण्यासाठी आलोय का. सूर्या, आता आपल्याला आपल्या गावाला जाणं, आपल्या घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात आपल्याला 5 दिवसामध्ये 5 लाखांची सोय करायची आहे. त्यातला 1 दिवस तर ऑलरेडी गेलाय. दुसरी गोष्ट म्हणजे आपली राजू हुशार आहे, मेहनती आहे. तिला जर एका कंपनीने नाही म्हटलं तर काही फरक नाही पडणार आहे. तिच्या हळदीवरती विश्वास ठेवणारा नक्कीच कोणी ना कोणीतरी असेल. सूर्या म्हणत असतो की नाही ग तुझा, शून्यातून आपलं करू पाहणाऱ्या मुलीला जेलमध्ये टाकलं, तिचा असा अपमान केला, त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं. माझी राजू विनाकारण असा कोणाला त्रास नाही देणार हे माहिती आहे, तरी सुद्धा तिला विनाकारण बोलले, तिला विनाकारण त्रास दिलाय. तुझा तिला सरळ जेलमध्ये टाकलंय. मी हे कसं सहन करू आणि कसं अडवू.
पुढे जाऊन त्या कितीतरी बहिणींच्या इज्जत काढू शकतात, गावाकडच्या म्हणून हिणवू शकतात. मग आता मी त्यांना असंच सोडून देऊ का? आणि म्हणूनच माझा हा हट्ट आहे. तिर्लोत्तमा मॅडमनी ना माझ्या राजूची माफी मागितलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय मी काही इकडनं हलत नसतोच आहे. सूर्या तिकडनं रागातच निघून जातो आणि तुझा विचार करू लागते, हा काय माझं ऐकणार नाहीये. मी याला कसं समजावून सांगू? आता या सगळ्या गोष्टीचा शेवट कसा होणार आहे ना कुणास ठाऊक. त्याच्यानंतर घरातले सगळेच एकत्र बसलेले असताना नील आता सांगतो, मॅम मिस्टर वॉर्सन आणि मिस्टर वॉर्मन या आपल्या डीलसाठी इथे घरी येत आहेत. हा जो बाहेर तमाशा सुरू आहे तो जर त्यांनी बघितला तर मीटिंग कशी होणार, डील कशी फायनल होणार? त्याच्यानंतर आता ऐश्वर्यामध्ये कशी काय होणार? हे घडवून आणणारी व्यक्ती जर आपल्या घरामध्येच असेल तर बाहेरच्या लोकांना दोष देऊन सुद्धा काय उपयोग आहे? सारंग लगेच आता ऐश्वर्याकडे पाहू लागतो. ऐश्वर्या सावलीकडे बोट दाखवत म्हणते की हे सगळं या मूर्ख मुलीमुळे घडतंय. अमृता आता म्हणते, ऐश्वर्या काय वाटेल ते बोलू नकोस. ती जर आज बोलत नसली तरी सुद्धा मी तिची बाजू घेऊन बोलणार आहे. तिने काहीही केलेलं नसताना तू असे आरोप का घेतेयस तिच्यावर? अस्मी आता सांगू लागते की मला माहितीये, आज हिने सारंगसाठी मला टिफिन द्यायला लावलं, वाट बघायला लावली आणि आज कुठेतरी गायब झाली. कदाचित तिला घरामध्ये हा सगळा गोंधळ निर्माण करायचा असेल. आता त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते की अगदी बरोबर, या मूर्ख माणसांना जगन्नाथनेच पाठवलं असणार आणि जगन्नाथचा आणि यांचा काहीतरी नक्कीच डाव असणार. नील विचारतो की हे बघ ऐश्वर्या, तू हवेमध्ये नको बोलू, तुझ्याकडे प्रूफ असेल तर तू बोल. ऐश्वर्या सांगते की ऐश्वर्या प्रूफ शिवाय काहीच नाही बोलत आणि लगेच ती सावली आणि तुझा यांच्या दोघींचाही मिठी मारलेला फोटो दाखवते आणि घरातल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमा लगेच रागात विचारते, तू या मुलीबरोबर काय करतीयस? आता त्याच्यानंतर तिर्लोत्तमा पुढे बोलणार तेवढ्यात लगेच सारंग म्हणतो की आई थांब. ऐश्वर्या सांगते की सारंग का थांबवतोयस? एवढं सगळं बघितल्यानंतर सुद्धा तू या मूर्ख मुलीची बाजू घेणार आहेस का? मग आता त्याच्यानंतर सारंग सांगू लागतो की जर या फोटोवरनं तुम्ही असा निष्कर्ष लावत असाल की सावली याच्यामध्ये सामील आहे तर मग सूर्याबरोबर मी सुद्धा सामील असेल. आपल्या घरासमोर तंबू ठोकून जो मुलगा बसलाय तो माझा मित्रच आहे. मग याचा अर्थ असा होतो का की हे सगळं मी घडवून आणलंय? त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमाला नेमकं काय चाललंय काहीच समजत नसतं. तिर्लोत्तमा या घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असते. त्याच्यानंतर आता सारंगने कशा पद्धतीने सावलीची बाजू घेऊन बोललाय हे सावलीला खूप आवडलेलं असतं. तेवढ्यात तिकडनं सारंग येतो. सारंगला पाहता सावली भाज्या कापू लागते तर लगेच तिचं बोट कापतं. सारंग लगेच काळजी करत सावलीचं बोट घेतो, तिचं रक्त चोखून घेतो. त्याच्यानंतर त्याला हळद लावत विचारतो, सावली तुझं लक्ष कुठे असतं? लक्ष देऊन काम करत जा ना. सावलीला लगेच घडलेला प्रकार आठवतं की सारंगचं बोट कापल्यानंतर सुद्धा सावलीने अशीच त्याला प्रेमाने हळद लावली होती. सारंग सावलीला सांगत असतो की सावली एवढा विचार नाही करत बसायचा, उगाच विचार करत बसतेस आणि मग नंतरही असं होतं. घडलेली गोष्ट ना खूप छोटी असते पण मात्र आपण त्याचा विचार करतो आणि मनातल्या मनात ती गोष्ट खूप मोठी करून ठेवतो. सावली हे सगळं ना सोडून दे, याचा विचार करणं बंद कर. कारण हे असं प्रेमाने समजावतोय ते पाहता सावलीला खूप छान वाटत असतं आणि सावली शांतपणे सारंगकडे एकटक बघत असते. सावली सारंगला म्हणते, सारंग सर खरं तर माझा आणि तुझाचा फोटो. सावली पुढे बोलणार तेवढ्यात लगेच सारंग म्हणतो, तू परत तोच विचार करतेयस. अगं तुझं मन स्वच्छ आहे ना, मग तू नको विचार करूस. त्यांचा प्रॉब्लेम आहे तो, त्यांना घेऊ दे ना तुला समजून. मी तुला विचारलं होतं का, मग तू कशाला मला समजवायला आलीस? हे बघ सावली, माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि या बाबतीत तर आहे म्हणजे आहेच. सूर्या जसा माझा मित्र आहे तशी त्याची ती बायको तुझी मैत्रीण असू शकते ना. ती पुण्यामध्ये आली, तिने तुला फोन केला, बोलवून घेतलं, मदत मागितली, हे सगळं नॉर्मल आहे आणि ही गोष्ट होऊ शकते. आता किती सारंग शांत पद्धतीने सावलीला समजावून घेत असतो आणि सावलीच्या पाठीशी ठाम पद्धतीने उभा असतो. सारंग सांगतो की हे बघ, विचार नाही करायचा, पांडुरंगावरती विश्वास आहे ना, तो सगळं काही बघून घे. त्याला सगळं माहिती आहे कसं काय करायचं ते, अजिबात विचार करायचं नाही. काय कळलं ना? तर सावली सुद्धा मान हलवत कळलं असं सांगते आणि सारंग शांतपणे तिकडनं निघून जातो. सावलीच्या डोळ्यामधने आता सारंगने जे काय केलंय, प्रेमाने तिच्या बोटाला हळद लावून दिलीये ते पाहता तर आनंद अश्रू अनावर झालेले असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भाग्या, तुळजा, सावली हे सगळे एकत्र असतात. सावली आता ती रील तुळजाला दाखवते आणि विचारते की ही रील सगळीकडे कशी काय पोहोचली आणि रील पाहता तुळजाला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. तुळजा सांगते की आय एम सो सॉरी सावली, हे सगळं असं होईल असं मला वाटलंच नव्हतं. कसं झालं, का झालं, हे माझ्यासाठी सुद्धा एक कोडच आहे. तुळजा म्हणते की सावली तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सावली सांगते की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण अगं हे कसं काय झालं? आणि सावली खूप टेन्शनमध्ये आलेली असते.
तुझा सावलीला सांगते, हे बघ तू अजिबात घाबरू नको. आपण जे काही केलंय ना ते मदतीसाठीच केलंय आणि मी तुला अजिबात एकटं सोडणार नाहीये. काहीही झालं, कुठलंही संकट आलं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत असेल, लक्षात ठेव. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे भाग्याला खूप भूक लागलेली असते. ते आता सूर्याला समजतं. सूर्या लगेच त्यांच्यासाठी जेवणाचं पार्सल घेऊन आलेलं असतो. मग त्याच्यानंतर तुझं जेवणाचं पार्सल वाढून घेते. तिथे आता ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या सुद्धा तो सगळा प्रकार पाहते आणि सावली सुद्धा किचनच्या खिडकीमधनं ते सगळं पाहत असते. ऐश्वर्या त्यांना त्रास द्यायचा म्हणून तिथे बाजूला नळी घेते आणि नळीमधलं पाणी सोडून देते. हा सगळा प्रकार तर सावली पाहतच असते आणि सावली हे सगळं आश्चर्याने पाहते. त्याच्यानंतर आता त्यांच्या तंबूमध्ये सगळं पाणी शिरलेलं असतं. त्यांनी जेवण वाढलेलं त्याच्यामध्ये ताटामध्ये सुद्धा सगळं पाणी असतं. सगळं ओलं ओलं झालेलं असतं आणि सावलीसुद्धा ते सगळं पाहते. हे सगळं ऐश्वर्यानेच केलंय. सावलीने सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. तुझा आता स्वतःशीच विचार करत म्हणते, ऐश्वर्या मॅडमने हे जे काय केलंय ना ते खरंच खूप वाईट केलंय. एखाद्याच्या तोंडचा घास असा हिसकावून घ्यायला नकोय. हे सगळं खूप वाईट आहे. मलाच काहीतरी करावं लागेल. त्याच्यानंतर तुझा आणि सूर्यांना चांगलंच माहिती असतं की हे पाणी मुद्दाम नाही आलेलं. कोणीतरी कटकारस्थान केलंय आणि हे पाणी इथे सोडलंय. पण मात्र त्यांनी सुद्धा स्पष्टपणे ठरवलेलं असतं की आपण सुद्धा हार नाही मानायची. आपण सुद्धा लढत राहायचं. एका बाजूला असते ती म्हणजे सावली आणि दुसऱ्या बाजूला असते सूर्याचं पूर्ण कुटुंब. आता नेमकं मित्रांनो पुढे काय होणार आणि नेमकं कसं काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.